नमस्कार. मी प्राध्यापक प्रमुख ASC कॉलेज रामानंद नगर. आज आपण BA भाग 1 इतिहास सेमिस्टर 1 पेपर नंबर 1 पेपरचं नाव आहे राईस ऑफ मराठा पॉवर आणि या पेपरचं मराठीत नाव आहे मराठा सत्तेचा उदय. याच पेपरचा कालखंड आहे तो म्हणजे इसवी सन 1600 ते 1707. यामधील या पेपरच्या टॉपिकच्या अनुषंगाने आपण पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास किंवा आढावा घेणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सन 1664 पर्यंतचे कार्य आणि या प्रकरणातील आपण शहाजी राजांच्या कार्याचा आढावा घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आणि अशा ह्या शहाजी राजांच्या पार्श्वभूमीचा किंवा त्याच्या प्रास्ताविक मध्ये आपण जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की मालोजी राजे आणि उमाबाई या दाम्पत्याच्या पोटी 1594 मध्ये शहाजी राजांचा जन्म झालेला आहे. शहाजी राजांचे जे वडील मालोजी राजे हे निजामशाहीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लष्करी कामगिरी बजावत होते आणि त्यामुळे निजामशाहीनं त्यांना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही जहागिरी दिली होती. अल्पावधीत आपल्याला लक्षात येते की अशा या वडिलांच्या जहागिरीमध्ये शहाजी राजे जन्माला आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की हळूहळू आपलं जे बालपण असेल किंवा आपलं जे आयुष्य असेल हे पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण मात्र आपल्याला लक्षात येईल की 1606 मध्ये त्यांचे जे वडील म्हणजे मालोजी राजे यांचा त्या ठिकाणी काय झालेलं आहे की मृत्यू झालेला आहे आणि मग या मृत्यूमुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठं संकट आलेलं होतं. परंतु या संकटाच्या अगोदरच म्हणजे 1605 मध्ये जिजाबाई आणि शहाजी राजे यांचा विवाह झालेला होता आणि मग आपल्याला लक्षात येईल की वडिलांच्या मृत्यूमुळं त्या ठिकाणी त्यांचं जे काही सगळं पालन पोषण असेल किंवा जी काही सगळी जी जबाबदारी म्हणून आपण त्यांचे जे चुलते होते ते म्हणजे विठोजी यांनी त्या ठिकाणी ती पार पाडलेली होती. मात्र आपल्याला लक्षात येईल की विठोजी सुद्धा 1611 मध्ये त्या ठिकाणी काय झालेले आहेत मरण पावलेले आहेत आणि मग अशा ह्या पोरक्या झालेल्या शहाजी राजांनी स्वतःच्या स्वकर्तबगारीवर म्हणून आपण आपल्या स्वतःची कामगिरी किंवा कार्य करायला सुरुवात केलेली होती आणि मग त्यातूनच आपल्याला लक्षात येईल की खऱ्या अर्थानं ज्या वेळेला त्यांचं कार्य किंवा त्यांची कामगिरी सुरू झाली त्यावेळेला आपल्याला दिसेल की त्यांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की निजामशाही असू देत आदिलशाही असेल तर अशा ह्या सत्तांच्या मध्ये आपल्या कर्तबगारीचा जो काय ठसा होता आपण तो उमटवण्याचा किंवा निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आणि मग इथं आपल्याला लक्षात येईल की त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वानं त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं की एक जी महत्वाची असणारी जी काय कामगिरी ती म्हणजे भातवडीची लढाई आणि ह्या भातवडीच्या लढाईमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं की आपला उदय घडून आणलेला होता. म्हणजे शहाजी राजांनी आपली काय केली होती की आपली जी कामगिरी म्हणतो आपण त्या कामगिरीची चुणूक म्हणतो आपण ती 1624 मध्ये दाखवलेली होती. आणि मग अशा ह्या 1624च्या भातवडीच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं की निजामशाहीच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने आपली कामगिरी चोखपणे पार पाडलेली होती. आणि मुळातच आपल्या लक्षात येईल की निजामशाहीमध्ये सुद्धा तत्कालीन असणारा जो निजामशाहीचा जो सरदार होता तो म्हणजे मलिक अंबर, त्या मलिक अंबरने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय केली होती कामगिरी केली होती आणि या दोघांच्या कामगिरीमध्ये उठावदार अशी जी कामगिरी म्हणतो आपण ती शहाजी राजांची झालेली होती आणि त्यामुळे कळत न कळत त्या ठिकाणी काय झालं होतं की शहाजी राजांची जी एक नावलौकिकता म्हणतो आपण किंवा त्यांचं कर्तृत्व म्हणतो आपण ते सगळ्या निजामशाहीमध्ये त्या ठिकाणी पसरलेलं होतं. परंतु या भातवडीच्या लढाईमध्ये ऑक्टोबर 1624 मध्ये झालेली जी ऑक्टोबरची जी भातवडीची लढाई म्हणतो आपण ना या लढाईमध्ये शहाजी राजांचे जे बंधू होते जे शरीफ जे म्हणतो आपण ना ते त्या ठिकाणी मारले गेले होते किंवा ते मरण पावले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं होतं कळत नकळत त्यांना दुःखही झालं होतं आणि आनंद म्हणजे जो यश मिळाला किंवा त्यांचं नावलौकिक झालं हेही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पण तरी सुद्धा आपल्याला लक्षात येईल की या भातवडीच्या लढाईमध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपली कर्तबगारीची चुणूक दाखवली आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा गवगवा झाला. परंतु नंतरच्या काही कालावधीमध्येच आपल्याला लक्षात येईल की निजामशाहीमध्ये त्यांचे काही विरोधक किंवा जे शत्रू म्हणून आपण ते निर्माण झाले आणि ते निर्माण झाल्यामुळे कळत नकळत त्या ठिकाणी ते
म्हणजे निजामशाहीतील जे मुस्लिम जे सरदार होते ते विरोधक निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की शहाजी राजांचा द्वेष करायला सुरुवात केलेली आहे किंवा शहाजी राजांचा तिरस्कार केला, त्यांना त्या ठिकाणी म्हणजे अडचणीत कसं आणता येईल, त्यांना विरोध कसा करता येईल अशा पद्धतीने त्यांनी आपली भूमिका त्यांनी चालू ठेवली होती. आणि मग हे कुठेतरी त्या ठिकाणी स्वाभिमानी असणाऱ्या शहाजी राजांना ते खटकलं आणि म्हणून मग त्यांनी पुन्हा काय केलेलं आहे की निजामशाहीतून आदिलशाहीकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या वेळेला त्यांनी आदिलशाहीमध्ये प्रयाण केलं किंवा त्यांचं आगमन झालं त्यावेळेला आदिलशहानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मान सन्मान अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय केलेला आहे शहाजी राजांचा केला. एवढंच नव्हे तर आपल्या लक्षात येईल की त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही जहागिरी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये ठेवण्याचं त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं. एकंदरीत आपल्या लक्षात येईल की आदिलशाहीच्या वतीनं शहाजी राजे हे आदिलशाहीमध्ये काम करत असताना जिथं जिथं त्या ठिकाणी जातील म्हणजे निजामशाहीमध्ये असू देत, आदिलशाहीमध्ये असू देत, पुढे त्या ठिकाणी परत आदिलशाहीमध्ये चाले असतील, निजामशाहीमध्ये गेले असतील, तर ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे अतिशय प्रामाणिकपणे अतिशय काय म्हणतो आपण निस्वार्थीपणे म्हणूया आपण ते काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, धाडसानं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग इथं आपल्या लक्षात येईल की आदिलशाहीमध्ये ज्या वेळेला गेले त्यांचा सत्कार झाला, त्यांना जहागिरी मिळाली, त्या ठिकाणी त्यांचं हळूहळू कर्तृत्व त्या ठिकाणी दिसायला लागलं, त्यावेळेला त्या ठिकाणी परत एकदा कळत नकळत परत आदिलशाहीमध्ये त्यांचा द्वेष किंवा मत्सर सुरू झाला. कारण का दरम्यानच्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की 1627 मध्ये जो इब्राहिम आदिलशाह होता हा मरण पावलेला होता. आणि इब्राहिम आदिलशाह हा मरण पावल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं होतं की मोहम्मद आदिलशाह हा कट्टर असणारा इस्लामपंथी असणारा हा आदिलशाह हा त्या ठिकाणी गादीवर आला होता आणि त्यानं त्या ठिकाणी शहाजी राजांचा द्वेष करायला सुरुवात केली. आणि मग ज्या वेळेला द्वेष करायला सुरुवात केली त्यामुळे त्या ठिकाणी बाकीचे जे मुस्लिम सरदार होते त्यांनी त्या ठिकाणी शहाजी राजांना त्या ठिकाणी तिरस्कारानं पाहायला सुरुवात केली, वागणूक द्यायला सुरुवात केली आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना तिथं परत आपल्याला हा जो अपमान आहे तो असह्य झाला आणि असह्य झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा काय केलेलं आहे की आदिलशाही सोडून परत निजामशाहीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या वेळेला निजामशाहीमध्ये गेले त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की निजामशाहीमध्ये असणारा जो मलिक अंबर म्हणजे एकेकाळी त्या ठिकाणी भातवडीच्या लढाईमध्ये अतिशय दोघांनी अतिशय महत्वाची कामगिरी केली होती आणि मलक अंबरच्या बरोबर त्या ठिकाणी काम करत असताना जे काही त्यांना चांगल्या प्रकारचं म्हणजे काय म्हणजे सहकार्य म्हणू आपण किंवा जे काही मार्गदर्शन भेटलं होतं ते मोलाचं होतं. आणि मग असा हा जो काही मलिक अंबर होता तो मलिक अंबर हा थोडासा काय होता की म्हणजे चांगल्या विचाराचा होता, परंतु दरम्यानच्या काळामध्ये हा मलिक अंबर मरण पावला आणि मलिक अंबर मरण पावल्यामुळे त्या ठिकाणी मलिक अंबरचा जो मुलगा होता फतेखान हा काय झाला की मलिक अंबरच्या जागेवर आला. आणि ज्या वेळेला तो मलिक अंबरच्या जागेवर आला त्यावेळेला त्यानं त्या ठिकाणी आपल्या स्वार्थी भावनेनं किंवा दुष्ट वृत्तीनं त्या ठिकाणी काय केलं होतं की निजामशहाचं कान भरण्याचा प्रयत्न केला होता. कारण तत्कालीन असणारा जो मुर्तजा निजामशाह होता ना हा निजामशाह सुद्धा थोडासा हलक्या विचाराचा म्हणे आपण किंवा थोडासा पितळी कानाचा होता आणि त्यानं त्या ठिकाणी काय केलं होतं की जो कोण सांगल ना त्याचंच खरं आणि ज्याच्यावर विरोधात सांगितलेलं आहे त्याच्यावर ऍक्शन घ्यायची अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यानं कृत्य केलेलं होतं. आणि मग त्यातूनच आपल्या लक्षात येईल की अशा ह्या निजामशाहीमध्ये आल्यानंतर सुरुवातीला त्या ठिकाणी त्याचा सत्कार झाला कारण का की मलिक अंबर मरण पावलेला होता आणि मग कुठंतरी त्या ठिकाणी कर्तबगार माणूस पाहिजे होता म्हणून त्या ठिकाणी त्यांना म्हणजे विचारणा केली होती. अनेक निजामशाहीतील सरदारांनी त्यांना त्या ठिकाणी या निजामशाहीमध्ये या म्हणून असं त्यांना सांगितलेलं होतं आणि इकडेही आदिलशाहीमध्ये त्या ठिकाणी त्यांना वागणूक चांगली मिळत नव्हती आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं की आदिलशाहीमध्ये निजामशाहीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि मग निजामशाहीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काही काळ चांगली वागणूक मिळाली परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्यांना द्वेष म्हणूया आपण तिरस्कार म्हणूया आपण अशाच भावनेनं त्या ठिकाणी त्यांना वागवायला सुरुवात केली. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येते की या तुमच्या मलिक अंबर पुत्र फतेखानानं त्या ठिकाणी काय केलं होतं की आपले जे सासरे होते म्हणजे लखुजी जाधव या लखुजी जाधवाचा काय केला होता विश्वासघात करून त्या ठिकाणी त्यांचा खून केला होता. जुलै 1629 मध्ये त्या ठिकाणी त्यांचा खून केला होता आणि त्यामुळं कुठंतरी ही जी काही बोचणी म्हणतो आपण दुःख म्हणतो आपण खंत म्हणतो आपण ती शहाजी राजांना वाटलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं प्राणघातक हल्ला होऊ शकतो आणि मग आपल्याला इथं राहणं हे थोडंसं अवघड आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्यांनी विचार करायला सुरुवात केली होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की जो मुर्तजा निजामशाह होता ना हा आजारी पडून मरण पावला आणि मरण पावल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा ह्या गादीवर कुणाला बसवायचं हा प्रश्न पडलेला होता. आणि मग अशा वेळेला या ठिकाणी ह्या गादीवर त्या ठिकाणी काय केलं की शहाजी राजाने
कोकणातील एका मुलाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, दत्तक घेतलं. म्हणजे इस्लाम धर्माच्या असणाऱ्याच आणि त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या मध्ये त्यांच्या नात्यातील असणाऱ्या व्यक्तीला, त्या मुलाला त्या ठिकाणी दत्तक घेतलं आणि निजामशाहीच्या गादीवर बसवलं आणि प्रति निजामशाही म्हणून आपण त्यांनी ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की लढा हा चालू ठेवलेला होता आणि पण हा लढा चालू ठेवत असताना ही निजामशाही वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असताना त्या ठिकाणी निजामशाहीला संपवण्यासाठी आदिलशाही आणि मुघलशाही या दोघांनी एकत्रित येऊन त्यांनी त्या ठिकाणी कामगिरी केलेली होती. ज्या वेळेला इकडं शहाजीराजे निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळेला इकडे निजामशाही संपवण्यासाठी इकडे मुघलशाही आणि तुमची आदिलशाही एकत्र आली होती. आणि मग या दोन्ही सत्ता त्या ठिकाणी काय झालं होत्या की शहाजीराजांच्या विरोधात लढत होती. आणि मग शहाजीराजे ज्या वेळेला दोन्ही सत्तेशी विरोधक म्हणून ज्यावेळेला लढत होते, त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणारी जी काही तुटपुंजी असणारी माणसं म्हणूया आपण किंवा कमकुवत असणारी जी काही शस्त्रास्त्र म्हणूया आपण, ती त्या ठिकाणी कुचकामी ठेवलेली आहे. आणि ज्या वेळेला त्यांचा ज्या वेळेला संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी या तुमच्या शहाजीराजांचा त्या ठिकाणी पराभव झाला. नुसता शहाजीराजांचा पराभव झाला नाही, तर त्या ठिकाणी या तुमच्या मुघलशाहीनं आणि आदिलशाहीनं त्या ठिकाणी काय केलेलं आहे की निजामशाही संपवली 1636 मध्ये. आणि मग निजामशाही संपवल्यानंतर त्या ठिकाणी शहाजी राजांनी काय केलेलं आहे की आता काय करायचं, निजामशाही तर संपली, आता आपण काम कोणाकडे करायचं. मस्त आपण प्रतिनिजामशाही केली होती, पण ती प्रतिनिजामशाही सुद्धा संपुष्टात आणली, स्वतःचं अस्तित्व अडचणीत आलं. आणि मग त्यामुळे त्यांनी पुन्हा काय केलेलं आहे की 1636 मध्ये निजामशाही संपुष्टात आल्यानंतर निजामशाहीतून आदिलशाहीकडे त्यांनी प्रयाण केलं किंवा त्या आदिलशाहीमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. आणि मग ज्या वेळेला 1636 मध्ये त्यांनी त्या ठिकाणी आदिलशाहीमध्ये प्रवेश केला त्यावेळेला आणि त्यावेळेपासून पुढे मृत्यूपर्यंत म्हणूया आपण, ते त्या ठिकाणी काय झाले होते की त्या आदिलशाहीशीच एकनिष्ठ राहिले होते. आणि मग ज्या वेळेला आदिलशाहीमध्ये ते 1636 मध्ये गेले, त्यावेळेला त्या ठिकाणी आदिलशहानं त्यांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे की कर्नाटकाची जबाबदारी सोपवली. आणि कर्नाटकामध्ये त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्ही त्या प्रदेशावर त्या ठिकाणी काय करायचे आहे की यशस्वीपणे कामगिरी करायची आहे किंवा तो प्रदेश जिंकायचा आहे. आणि मग इथं या शहाजी राजाने कर्नाटकातील असणारी आपली जी सोपवलेली कामगिरी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. आणि कर्नाटकातील अनेक असणारा जो प्रदेश म्हणतो आपण ना, म्हणजे त्या कर्नाटकमध्ये काय होता की बंगळूर असेल, बाळापूर असेल, त्यानंतर पुन्हा श्रीरंगपट्टण असेल किंवा कावेरीपट्टण असेल, मधुरा असेल किंवा बेंगलोर म्हणतो आपण, बंगळूरचा बेंगलोर म्हणतो आपण, म्हणजे हे जे काही सगळे प्रदेश असेल हे सगळे प्रदेश त्यांनी जिंकलेले आहेत. अनेक जे काही तिथं जे काही हिंदू नायक होते त्यांना आपल्या अंकित आणलेलं आहे, त्यांच्याकडून खंडण्या वसूल केलेल्या आहेत, त्यांना आपल्या पदरी ठेवून त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा त्यांच्या माध्यमातून कारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं की दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम केलेलं होतं. म्हणजे इकडं शिवाजी राजांना सुद्धा त्यांनी मदत केली होती आणि ही इकडं मदत करत असताना इकडं त्यांची त्या ठिकाणी कीर्ती किंवा पराक्रम वाढत असताना त्या ठिकाणी आदिलशाहीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे विरोधक त्या ठिकाणी काय झाले होते, अस्तित्वात आले होते. पण तरी देखील सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं की त्या कोणत्याही गोष्टीला त्यांनी त्या ठिकाणी भीक न घालता अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. परंतु कळत न कळत त्या ठिकाणी इकडे शहाजी राजे हे शिवाजी महाराजांना मदत करतात हे ज्या वेळेला आदिलशहाला समजलं, त्यावेळेला आदिलशहानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, शहाजी राजाला जाब विचारला, तुम्ही शिवाजीला मदत करता का? त्यावेळेला शिवाजी महाराजांना मी मदत करण्याचं माझं काही कारण नाही अशा पद्धतीने त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्यांना ते खरं वाटलं नाही आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की आदिलशहानं त्या ठिकाणी शिवाजी राजांना कैद केलं 1648 मध्ये. आणि 1648 मध्ये कैद केल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी प्रश्न पडला शिवाजी महाराजांच्या पुढे, इकडे आपल्या वडिलांना कैद केलेलं आहे, इकडे आपण त्याचे किल्ले म्हणजे आदिलशहाचे किल्ले त्या ठिकाणी आपण जिंकलेले आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला कोणत्या तरी एका संकटातून बाहेर पडलं पाहिजे किंवा शहाजी राजांना मदत केलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी त्यांना कैदेतून बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पुन्हा काय केलेलं आहे की आदिलशाहीशी संधान बांधून तडजोड करून काही आपल्या जवळचे काही किल्ले म्हणतो आपण, प्रदेश म्हणतो आपण, काही पैसे म्हणतो आपण, ते त्यांना आदिलशहाला देऊ केलं. आणि 25 जुलै 1648 रोजी शहाजी राजा एकूण परिस्थितीवर त्या ठिकाणी मात करत असताना त्यांनी काय केलेलं आहे की आपला सगळा जो प्रकार म्हणतो आपण तो सगळा प्रकार त्या ठिकाणी पुढे चालू ठेवला. नंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे
की शहाजी राजांना बाहेर काढलं, मात्र त्या ठिकाणी मनातल्या खचलेल्या या शहाजी राजांना त्या ठिकाणी काय झालेलं आहे की कुठंतरी त्या ठिकाणी म्हणजे अंतस्थ म्हणजे यातना म्हणतो आपण त्या झालेल्या आहे, दुःख झालेलं आहे आणि त्यातूनच पुढे मग आपल्याला असं लक्षात येईल की त्यांचं थकलेलं म्हणे आपण किंवा कमकुवत झालेलं जे शरीर म्हणे आपण हे शरीर त्या ठिकाणी त्यांना साथ देऊ शकलं नाही आणि त्यातच आपल्याला लक्षात येईल की 23 जानेवारी 1664 रोजी त्यांचा शिमोगा जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे शिमोगा जिल्ह्यातील होदेगिरी या ठिकाणी 23 जानेवारी 1664 रोजी मृत्यू झालेला आहे. आता इथं आपल्या लक्षात येईल की शिमोगा जिल्ह्यामध्ये होदेगिरी या ठिकाणी त्यांनी मुक्काम ठोकला त्यावेळेला त्यांनी तिथं एक आपला शिकारीचा बेत आखलेला होता आणि मग शिकारीला जाण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी काय केले की घोड्यावर जायचं अशी त्यांनी तयारी केली, परंतु घोड्यावर बसत असतानाच त्या ठिकाणी त्यांचा त्या घोड्यावरनं पाय घसरला, ते खाली पडले आणि त्या ठिकाणी ते थोडेसे जखमी झाले किंवा त्या जखमी अवस्थेमध्येच त्या ठिकाणी काय झालेलं आहे की दुखापत झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं शरीर त्यांना साथ देऊ शकलं नाही आणि त्यामध्येच त्या ठिकाणी 23 जानेवारी 1664 मध्ये त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं लक्षात येईल की शहाजी राजांचं कर्तृत्व किंवा कामगिरी ही फार महत्वाची आहे. मग अशा ह्या शहाजी राजांच्या कार्याचा शिवचरित्रावर काय प्रभाव पडू शकला असेल का? आणि मग त्या अनुषंगाने जर आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल की शहाजी राजांचं जे कार्य होतं ते फार महत्वाचं होतं आणि हे फार महत्वाचं असणारं कार्य त्यांच्या बृहन महाराष्ट्राचे संस्थापक या नात्याने आपल्याला पाहता येईल. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की शहाजी राजांनी कर्नाटकमध्ये कोलार असेल, होसकोट असेल, बाळापूर असेल, चिक्कबाळापूर असेल, दौंड असेल, सिरा असेल किंवा श्रीरंगपट्टण असेल किंवा अन्य प्रदेश असेल, हे सगळे प्रदेश त्यांनी जिंकलेले होते. अनेक हिंदू नायकांना त्यांनी त्या ठिकाणी मदत केली होती आणि मराठी प्रदेश जसा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तसा कर्नाटकामध्ये सुद्धा मराठी प्रदेश त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळं या महाराष्ट्राचं बृहन महाराष्ट्राचे संस्थापक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र जसा एक भाग आहे तसा आणखीन एक कर्नाटकामध्ये बृहन महाराष्ट्र नवा महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम म्हणून आपण इथं या ठिकाणी काय केलं होतं की शहाजी राजांनी केलं. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी समाज त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होता, मराठी संस्कृती निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की बृहन महाराष्ट्राचे ते एक संस्थापक होते. एक कुशल प्रशासक म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण का की बंगलोर म्हणजे सध्याचं बेंगलोर हे बेंगलोर किंवा बंगलोर हे त्यांचं त्या ठिकाणी काय होतं राजधानीचं ठिकाण होतं. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी शेवटपर्यंत त्या ठिकाणी मुख्य काम होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय केलेलं आहे की त्यांनी आपलं चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि त्यामुळं या शहाजी राजांनी काय केलेलं आहे की तिथंच राहून आपलं एक चांगलं प्रशासन म्हणून आपण ते निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मग ते लष्करी असेल, न्यायविषयक असेल, प्रशासनाच्या अनुषंगाने असेल आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हातानं प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की हाताळलेल्या दिसून येतात आणि त्यातूनच आपल्या लक्षात येईल की मराठी संस्कृती आणि कानडी संस्कृती ही महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकामध्ये निर्माण करण्याचं त्यांनी काम केलं होतं. म्हणजे कुशल म्हणून आपण एक उत्कृष्ट म्हणतो आपण प्रशासक म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक श्रेष्ठ सेनानी होते, एक कर्तबगार त्या ठिकाणी सेनानी किंवा सेनापती म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण का की त्यांनी जे पायदळ निर्माण केलं होतं, त्यांनी जे घोडदळ निर्माण केलं होतं किंवा त्यांनी ज्या ज्या वेगवेगळ्या मोहिमा काढल्या होत्या, स्वाऱ्या काढल्या होत्या, जे प्रदेश जिंकलेले होते, ज्यांच्या बरोबरीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं, हे सगळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्यांचं त्या ठिकाणचं असणारं योगदान, त्यांचं नेतृत्व किंवा त्यांचं असणारं जे काय पराक्रम म्हणून आपण हक्क दिसून येते. आणि मग याबाबत आपल्याला लक्षात येईल की म्हणजे शहाजी राजांचं जे काही श्रेष्ठत्व म्हणतो आपण त्या ठिकाणी ब्रिटिश वकार प्रमुखाने लिहून ठेवलेला आहे. तत्कालीन असणारा जो गोव्याचा व्हाईसरॉय होता त्याने लिहून ठेवलेला आहे 1664 एका पत्रामध्ये. काय म्हणतो बघा, शहाजी राजांचं वार्षिक उत्पन्न 20,75,000 होन होतं. एक होन म्हणजे 2 ते 4 रुपये म्हणजे एवढी त्याची किंमत आहे. म्हणजे जसं की आपण आता म्हणतो ना आपण 1 रुपया म्हणजे 70-80 रुपये काय डॉलर असतील, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यावेळेला त्या होनची किंमत होती. एकंदरीत मला असं म्हणायचं आहे की शहाजी राजांनी स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचा एक ठसा म्हणून आपण आपल्या स्वतःच्या स्वकर्तृत्वातून त्यांनी निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्या एकूणच कार्याचा शिवचरित्रावर आणखीन एक काय प्रभाव दिसतोय की शहाजी राजे हे विद्या आणि कला यांचे आश्रयदाते होते. म्हणजे शहाजी राजांच्या पदरी अनेक विद्या, अनेक कलाकार त्या ठिकाणी आश्रयास होते. म्हणजे स्वतः शहाजी राजांना संस्कृत असेल, फारसी असेल, उर्दू असेल हे त्यांना येत होतं. याशिवाय आपल्या लक्षात येईल की त्यांच्या पदरी अशा अनेक वेगवेगळ्या भाषा जाणणारे त्या ठिकाणी तज्ञ विद्वान माणसं होती.
त्याचबरोबर साहित्य असेल, संगीत असेल किंवा वेगवेगळ्या कलेची आवड असणारे त्या ठिकाणी ते रसिक म्हणून आपण हे सगळे शहाजी राजांच्या आश्रयदादाला होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं जे काय एक चांगला गुण म्हणतो आपण ना, तो सुद्धा त्या ठिकाणी त्याचा चांगला गुण त्या ठिकाणी दिसून येतो. आणि याबाबत आपल्याला असं लक्षात येईल की शहाजी राजांच्या पदरी असणारे जे काही याबद्दलचे असणारे जे विचार होते ते डॉक्टर बाळकृष्णाने आपल्या शिवछत्रपती नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले. त्यामध्ये ते काय म्हणतात की शहाजी राजांच्या पदरी भारतातील सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे व विविध प्रांतातील सुमारे 75 कवी व पंडित होते. संस्कृत, प्राकृत, पर्शियन, कानडी, हिंदी, उर्दू, मराठी, तेलुगू, तमिळ अशा विविध भाषा जाणणारे त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाणकार मंडळी होती. म्हणजे एकंदरीत आपल्या लक्षात येईल की अशा ह्या वेगवेगळ्या लोकांना मदत करण्याचं, आश्रय देण्याचं त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी काय प्रगती म्हणून आपण ती करण्याचं काम हे या शहाजी राजाने केलं. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे समृद्ध वारसा. म्हणजे शहाजी राजांच्या माध्यमातून शिवाजी राजांना जो मिळालेला जो समृद्ध वारसा तो फार महत्वाचा आहे. म्हणजे जी पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही जी काही जहागिरी होती ही जहागिरी सुरुवातीला त्या ठिकाणी शहाजी राजांच्याकडून शिवाजी महाराजांना सुद्धा आलेली होती. परंतु या जहागिरीचं त्यांनी पुन्हा काय केलं की स्वकर्तृत्वातून स्वपराक्रमातून त्या ठिकाणी त्यांनी ते प्रदेश जिंकून घेऊन त्या ठिकाणी त्या जहागिरीचं राज्यामध्ये रूपांतर केलेलं आहे किंवा त्याच्या वाढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं लक्षात येईल की जहागिरीची नुसती वाढ केली नाही तर त्या जहागिरीमध्ये असणाऱ्या किल्ल्यांच्या मध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की ते जिंकून घेऊन आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आदिलशाही असेल, निजामशाही असेल, मुघलशाही असेल, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्यांनी धाडे टाकलेले आहेत आणि त्या त्या प्रदेशामध्ये जाऊन ते किल्ले म्हणून आपण प्रदेश म्हणतो, आपण संपत्ती म्हणतो, आपण ते शिवाजी महाराजांनी जिंकण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे सगळं जे मिळालेलं आहे हे सगळा जो वारसा आहे ना हा कळत नकळत त्या ठिकाणी शहाजी राजांच्याकडून मिळालेला आहे. आणि मग अशा ह्या बाबत सुद्धा इतिहासकार विका राजवाडे यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय केलेलं आहे आपलं मत या ठिकाणी मांडलेले दिसून येते. यामध्ये ते म्हणतात काय की पिंगळे, आत्रे, त्याचबरोबर रोहेकर, जेदे, बादल असे मुसद्दी सरदार हे शहाजी राजांचे जहागीर होते आणि या लोकांनी त्या ठिकाणी शिवाजी राजाला मदत केलेली आहे. म्हणजे या सगळ्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं जे काही संपूर्ण कार्य म्हणतो आपण, इमारत म्हणतो आपण ना, ती उभी राहिलेली दिसून येते. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे स्वराज्य स्थापनेस अप्रत्यक्ष पाठिंबा मिळालेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं, मराठी सत्तेची जी काही स्थापना केली याच्या पाठीमागे कळत नकळत त्यांचाच हात होता ना. म्हणजे ऍक्च्युली तेच करत होते, फक्त काय की नाव शिवाजीचं होतं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला लक्षात येईल की 1639-40 मध्ये शहाजी राजांना भेटीसाठी जिजाबाई आणि शिवाजीराजे गेलेले होते. त्यावेळेला तिथं काही दिवस मुक्काम केल्यानंतर ज्यावेळेला ते परत पुणे प्रांतामध्ये आले होते त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना सरंजाम दिलेला होता. काही म्हणजे अधिकारी म्हणतो आपण किंवा फौजफाटा म्हणतो आपण, पैसा म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे की इथं या शहाजी राजांच्या मदतीमुळे म्हणूया आपण, पाठिंबामुळे म्हणूया आपण, शिवाजी महाराजांची असणारी जी इमारत म्हणतो आपण किंवा स्वराज्य स्थापनेसाठी लागणारा जो हातभार म्हणतो आपण ना तो इथं त्यांच्या रूपानं मिळायला दिसून येते. दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येते की हिंदवी स्वराज्याचे आपण शिवाजी राजांना संस्थापक म्हणतो आपण, बरोबर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हे शिवाजी महाराज आहेत, परंतु या संस्थापकाचे संकल्पक म्हणून शहाजी राजे आहेत. कारण त्याची एक संकल्पना मांडली आणि ती संकल्पना मांडून त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की शिवाजीच्या रूपाने त्या ठिकाणी ती पूर्ण करून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल की त्यांचं असणारं योगदान, त्यांचं असणारं कार्य, कामगिरी ही फार महत्वाची आहे. आणि म्हणूनच मग आपल्याला लक्षात येईल की शहाजी राजांच्या कर्तृत्वामुळेच किंवा त्यांच्या कार्यामुळेच त्या ठिकाणी शिवचरित्रावर प्रभाव पडला, एक प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ही सगळं आपलं अभूतपूर्व कार्य म्हणतो आपण ते केलेलं दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात येईल की या शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल अनेक इतिहासकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली मतं म्हणून आपण, आपले विचार म्हणून आपण व्यक्त केलेले आहेत. वासी बेंद्रे यांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल किंवा शहाजी राजांच्या एकूणच कामगिरीबद्दल आपलं मत मांडलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, 17व्या शतकात ज्या थोर नेत्यांनी परकीय सत्तेचे वर्चस्व नाहीसे करण्यासाठी आपले तन मन धन वेचले त्यामध्ये शहाजीला अग्रस्थान द्यावे लागेल. प्रतिकूल परिस्थितीतून धैर्याने वाट काढीत परक्यांची ताबेदारी पत्करूनही स्वतंत्र राज्य उभारण्याचे आपले उद्दिष्ट सतत डोळ्यासमोर ठेवून शहाजीने जनतेचा आपल्यावरील विश्वास ढळू दिला नाही. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन शिवाजी राजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे व्ही एस बेंद्रेंचं असणारं मत इथं आपल्याला योग्य वाटतंय.
याचबरोबर आपल्या लक्षात येईल की टी.एस. सेजवलकर सरांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं शहाजी राजांच्या बद्दलचं आपलं चांगलं उद्गार काढलेले आहेत. ते काय म्हणतात बघा, शहाजी राजांचे कर्तृत्व शिवाजीला स्वराज्य स्थापनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहाय्यभूत झालेलं आहे. शिवाजी बंगळुरास त्याच्या सानिध्यात असताना त्याच्या संस्कारक्षम मनावर त्यांनी स्वराज्याचा महामंत्र कोरला. कारण बंगळुरूहून पुण्यास परत येताच शिवाजीने स्वराज्याची स्थापना करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या. त्यावेळी शिवाजीचे वय अवघे म्हणजे म्हणजे लहान होतं, पोरसदास होतं. तरीही त्याने किल्ले मुलूक काबीज करण्याचा सपाटा चालवला. अर्थात यामागे प्रारंभीच्या काळात शहाजी महाराजांची बंगळुरूहून शिवाजी बरोबर पाठवलेल्या आपल्या विश्वासू सरदार आणि मुत्सद्या कर्वे आखून दिलेली योजना ही शिवाजी राजाला प्रेरक ठरलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे शहाजी राजांना जातं. हेही मत या शेजवलकरांचं बरोबर दिसून येते. एकंदरीत आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाळकृष्ण यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आपलं मत मांडलेलं आहे. शहाजी राजांचं असामान्य धैर्य, चातुर्य, युद्ध कौशल्य, दूरदृष्टीपणा, राष्ट्रीय बाणा इत्यादीचे सर्व श्रेष्ठ गुणामुळे शिवाजीला आपल्या पित्याचे चरित्र आदर्श भूत वाटलेले आहे आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यात ते प्रोत्साहक ठरलेले दिसून येतात. म्हणजे एकंदरीत आपल्या असं लक्षात येईल की शहाजी राजांचं कार्य हे शिवचरित्रावर फार महत्वाचं. म्हणजे त्यांचं जर आपण मूल्यमापन जर केलं तर अतिशय पराक्रमी असणाऱ्या, उत्कृष्ट प्रशासक, सेनानी असणाऱ्या, वेगवेगळ्या कलाकारांना आश्रय देणाऱ्या अशा या महान माणसाचा त्या ठिकाणी काय झालेला आहे की कर्तृत्वाचा ठसा हा शिवचरित्रावर पडलेला दिसून येते. आणि म्हणूनच मग आपल्या असं लक्षात येईल की शहाजी राजांचं कार्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं असलेलं दिसून येते. धन्यवाद.